काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या कर्मठ ब्राह्मणाला कोणत्या कोणत्या घरी परान्न घेऊ नये, म्हणजे कोणाकडे जेवू नये आणि कोणाकडे जेवावं याविषयी सविस्तर सांगितलं। नरसिंह सरस्वतींनी सांगितलं की सध्या ब्राह्मणांनी आचार धर्म सोडलाय, त्यावेळेस कर्मठ ब्राह्मण तो त्यांना म्हणतोय, महाराज मग मला तुम्ही आचार धर्म की ब्राह्मणाचा आचार काय असतो, ब्राह्मणाचं आचरण काय असावं हे सविस्तर सांगावं। आता मुळात ब्राह्मणाचं आचरण या युगामध्ये गुरुचरित्रामध्ये जे सांगितलंय किंवा नैमिषारण्यामधल्या ऋषींना पाराशर ऋषींनी जे सांगितलं त्या पद्धतीने आचरण करणं अशक्यच आहे। कठीण नाही, अशक्यच आहे। पण त्यातल्या त्यात जे शक्य आहे ते करायला काय हरकत आहे, पण हल्ली तेही होत नाही। असो, आपल्याला त्या गोष्टीकडे वळायचं नाही। मग मला आचरण सांगा, असं तो ज्ञानसंपन्न कर्मठ ब्राह्मण सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊन सांगतो। त्यावेळेस सद्गुरू सांगतात, बघ पूर्वी नैमिषारण्यामध्ये ऋषी मुनी तपाला बसले असताना, जप तप करत असताना अचानकपणे तिथे पाराशर ऋषी आले। सगळ्या ऋषींनी पाराशर ऋषींना वंदन केलंय। समस्त ऋषी मिळवणी विनविताती कर जोडोनी, सगळे ऋषी मुनी पाराशर ऋषींना वंदन करून त्यांना विनंती करतात आणि सांगतात की ब्राह्मणाचं आचरण कसं असावं, ब्राह्मणांनी कशा प्रकारे आचरण करावं ते आम्हाला सविस्तर सांगा। आत्ता जो काही आम्ही आचार धर्म पाळतोय किंवा आत्ता जे काही आम्ही आचरण करतो आहे त्या आचरणाने मनामध्ये अनेक संशय निर्माण होत आहेत। पण तुम्ही ज्ञानवंत आहात, तुम्ही ब्रह्मर्षी आहात, तुम्हाला ब्राह्मणाचं आचरण सांगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला ब्राह्मणाचं आचरण समजावून सांगा आणि तुमचा उपदेश आम्हाला व्हावा, असं पाराशर ऋषींना सगळे ऋषीमुनी सांगतात। शास्त्र असं सांगतो, गुरुच्या मुखातून मिळालेला मंत्र असेल तरच तो शास्त्र ग्राह्य आहे। गुरुमुखे विण मंत्र, गुरुच्या मुखातनं न निघालेला मंत्र हा ग्राह्य नाही, हा पवित्र नाही, असं सद्गुरु नरसिंह सरस्वती सांगतायत। ऋषी मुनींनी पाराशरांना सांगितलं की गुरुच्या मुखातून निघालेलं फक्त ग्राह्य आहे, गुरुमुखे विणे मंत्र तो नसे कदा पवित्र। तैसा गुरु तू सत्पात्र। अहो पाराशर ऋषी, तुम्ही सत्पात्र गुरु आहात, त्यामुळे तुमच्या मुखातनं निघालेला मंत्र
तुमच्या मुखातनं निघालेलं वाक्य हे आम्हाला प्रमाण आहे. आणि म्हणूनच तुम्ही आम्हाला आचार धर्म सांगा. आता आचरण ब्राह्मणांनी कसं करावं हे पाराशर ऋषी नैमिषारण्यातल्या ऋषींना सांगतायत. ते कुठपासून? तर ब्राह्मी मुहूर्तावर उठल्यापासून. पाराशर म्हणे ऋषींशी, सांगेन आचार तुम्हासी, जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती. मी तुम्हाला आचरण सांगतो, ब्राह्मणाचं आचरण काय असावं हे सांगतो. त्यामुळे तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतील. पाराशर ऋषी म्हणतायत ब्राह्मी मूर्ती उठून ब्रह्ममुहूर्तावर आता हल्ली ते शक्यच नाहीये. मी म्हणून सांगितलं आजकालच्या काळामध्ये पाराशर ऋषींनी जे आचरण सांगितलंय ते कदापि शक्य नाही, अशक्य आहे, अवघड आहे, कठीण आहे, अशक्यच आहे. पाराशर ऋषी सांगतात ब्राह्मी मुहूर्ती उठुनी. ब्राह्मी मुहूर्त म्हणजे साधारणतः पहिला प्रहर आपल्या घड्याळानुसार 2:15-3 वाजल्यापासून पहाटे 5:30 पर्यंत हा ब्राह्मी मुहूर्त आहे. ब्राह्मी मुहूर्त उठणे, गुरुचे स्मरण करूने. उठल्या उठल्या प्रथम काय करावं तर आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं. मग ध्याव्या मूर्ती तिनी. पहिले गुरूंचं स्मरण सांगितलंय. त्याच्यानंतर मनामध्ये 3 मूर्तींचं स्मरण करावं. त्या 3 मूर्ती कोणत्या? ब्रह्मा विष्णू महेश्वरासी. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. पहिल्या सद्गुरूंचं स्मरण केल्यानंतर या त्रिमूर्तींचं स्मरण करावं. मग स्मरावे नवग्रह. पहिले गुरु, नंतर ब्रह्मा विष्णू महेश आणि मग नवग्रह. नवग्रहामध्ये सूर्यापासून केतू पर्यंत, सूर्यादि केतू सह या 9 ग्रहांचं स्मरण करावं. नंतर सनत कुमार, सनक, सननंदन आणि सह यांचं स्मरण करावं. बघा अंथरुणातनं उठल्या उठल्या पहिले कोणाकोणाचं स्मरण करावं पाराशर ऋषी सांगतायत. नंतर नारद, मग स्मरावे सिद्धयोगी, मग स्मरावे सप्त समुद्र, मग स्मरावे सप्त पितृदेवता. 7 पितृदेवता आहे. या 7 पितृदेवतांचं मग स्मरण करावं. मग स्मरावे सप्त ऋषी. मग 7 ऋषींचं स्मरण करावं. सप्तद्वीपांचं नंतर स्मरण करावं. त्या सगळ्यांची नावं घ्यावी. नावं माहीत नसतील तर मनामध्ये स्मरण फक्त करावं. मग उठावे शयनस्थानी. आणि मग आपल्या अंथरुणातनं उठायचंय. बघा उठल्या उठल्या पहिले बसायचं, या सगळ्यांचं स्मरण करायचं आणि मग अंथरुणातनं उठायचं. आचमन करोनी दोन्ही. 2 वेळा आचमन करायचंय. लघुशंकेशी जाऊनी. मग लघुशंकेला शौचाचमन करायला जावं. पाराशर म्हणे ऋषींशी. पाराशर त्या ऋषींना सांगतायत ऐका आचमन विधी सांगेन. पाराशर सांगतात आचमन कुठे कुठे करायचं हे सांगतो. सकाळी उठल्यानंतर आचमन करायचं हे सांगितलं. पण आता मी खरा आचमन विधी म्हणजे आचमन कुठे, मी तुम्हाला मुळात पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. आजकालच्या युगामध्ये हे शक्य नाही. पण जे शक्य आहे ते करावं. आचमन विधीसी सांगत असे विस्तारेसी. विस्तारपूर्वक सांगतोय. जे जे समयी करणे, कुठल्या कुठल्या वेळी आचमन करावं
हे मी तुम्हाला सविस्तर सांगतोय. स्नानाच्या आधी 2 वेळा आचमन करायचं आहे. निचता उठता म्हणजे झोपताना आणि उठताना तेव्हा पण आचमन करायचं आहे. जर समजा जांभई आली, ढेकर आली, अपवायू निघाला, चुकीचं काही दृष्टीस पडलं, ओखटे दृष्टी देखील या, चुकीचं काही दृष्टीस पडलं तरीही आचमन करायचं आहे. यानी शुचिर्भूतता निर्माण होते. भोजन करायच्या आधी 2 वेळा आचमन करावं. जांभई दिल्यावर 2 वेळा आचमन करावं. लघुशंकेला गेल्यावर 2 वेळा आचमन करावं. आता तुम्ही म्हणाल पाराशर ऋषींनी एवढ्या वेळा आचमन सांगितलंय. अहो रस्त्याने चालता चालता जांभई आली, कुठे आचमन करणार? काय लघुशंका आली, कुठे आचमन करणार? शिंका आली, कुठे आचमन करणार? या कलियुगामध्ये रस्त्याने चालताना अनेक वाईट गोष्टी दिसतात, किती वेळा आचमन करणार? तेव्हा पाराशर ऋषींनी याला पर्याय सांगितलाय. जवळी नसेल उदक, आपल्या जवळ पाणी नसेल, आचमन करायला पाणी लागतं. जवळी उदक नसेल जरी, जवळ उदक म्हणजे पाणी नसेल, श्रोत्राचमन करा निर्धारी. श्रोत्राचमन सांगितलंय. श्रोत्राचमन म्हणजे काय? स्पर्श करावा अक्ष दोन्ही, 2 नेत्रांना, डोळ्यांना स्पर्श करावा. येणे पवित्र परियेसी, त्यानी पवित्र होतो. ब्राह्मणाचे उजवे कानी, ब्राह्मणाच्या उजव्या कानावर 7 देवता आहेत. त्यासी स्पर्शिता 7 क्षणी, त्याला स्पर्श केल्या केल्या उजव्या कानाला ज्या 7 देवता आहेत त्यांना स्पर्श केल्याने आचमन फळ मिळतो, असं पाराशर ऋषी सांगतात. म्हणजे तुम्हाला दिवसातनं जर समजा 15-16 वेळा आचमन करायचं असेल, पाणी नसेल तर दोन्ही कानांना हात लावा, दोन्ही डोळ्यांना हात लावा. आचमन झालं. कारण ब्राह्मणाच्या उजव्या कानावर 7 देवता आहेत. याच्याकरता पाराशर ऋषी श्लोक सांगतायत. अग्निपराश्च चंद्रश्च वरुणा केंद्रवायवः विप्रस्य दक्षिण करणे नित्य तिष्ठन्ति देवता. त्या देवतांची नावं ऐका. या ज्या 7 देवता ब्राह्मणाच्या कानापाशी आहेत त्यांची देवतांची नावं काय? अग्नी, आप, वरुणार्का, वायू, इंद्र आणि चंद्र. लघुशंकाचमन करोनी. आता हे आचमनाचा विधी सांगितल्यानंतर आचरण पुढे सांगतायत की तुम्ही लघुशंकेला जाऊन आल्यावर आचमन करून तृष्णी समान स्नान करा. बैसावे सुची आसनी. चांगल्या एखाद्या आसनावर बसा. जोपर्यंत अरुणोदय होत नाही तोपर्यंत एकाग्र व्हा, सूर्योदय होईपर्यंत. गायत्री मंत्र जपा व्यतिरिक्त, गायत्री मंत्राच्या जपा व्यतिरिक्त जे काय मंत्र असतील त्या मंत्रांचा जप करावा सूर्योदय होईपर्यंत. प्रगट होता अरुणोदित. सूर्याचं दर्शन झाल्यानंतर बहिर्भूमीसी जाई, म्हणजे शौचाला, प्रातर्विधीला जायचंय. आता पाराशर ऋषींनी तिथे सुद्धा तुम्हाला सांगितलंय कसं जायचं, कुठे जायचं, कुठे बसायचं. आता आजकाल शक्यच नाहीये. जे शक्य नाही ते सोडून द्या, पण जे शक्य आहे ते तर करा.
बहिर्भूमीसी जाई जे, बहिर्भूमीला जा, यज्ञोपवित कानी लावणी, जानवं कानाला लावायचं, डोक्यावर काहीतरी घ्यायचं, डोकी पालवा घालून नैऋत्य दिशेला जायचंय. अधोमुख आपलं तोंड खाली करायचंय. अधोमुख बैसावे, दिवसा बसावे उत्तरमुखी. जर समजा दिवसा तुम्हाला शौचाला जायचं असेल तर उत्तरमुखी बसा, रात्री जायचं असेल दक्षिणमुखी बसा आणि त्या ठिकाणी मौन असावं. दिवसा बसावे उत्तरमुखी, रात्री बैसोनी दक्षिणमुखी, मौन असावे विवेकी, चहूकडे पाहू नये, इकडे तिकडे बघू नका. खाली तोंड घालून, खाली मान घालून मौन धारण करून बसा. सूर्य चंद्र नक्षत्रांशी पाहू नये, नदीसी पाहू नये, आकाशी, श्री जन लोक परियेसी. कोणी महिला वर्ग, कोणी पुरुष जात असतील त्यांच्याकडे पाहू नये, कवनाते कोणालाही बघू नये. शौचाविणे कास घाली, शौच झाल्यानंतर काष्टा घालाचा. कास न काढी लघुशंका वेळी, लघुशंकेला जात असेल तर काष्टा काढायचा रे. आता धोतरच दिसत नाही, त्यामुळे काष्टा काढण्याचा किंवा घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लघुशंके विण कास घाली, कास न घाली लघुशंके वेळी, त्यासी होय यमपुरी आढळी, नरक भोगी अवधारा. हे पाराशर ऋषी जे सांगतायत हे त्रेता द्वापार सत्य किंवा कलियुगाचा पूर्वार्ध एवढं म्हटलं तर काही हरकत नाही. आताच्या काळात शक्य नाही, पुन्हा पुन्हा सांगतो, कारण कलीचा प्रभाव वाढत चाललाय. अगत्य घडे उदक वीण, जर समजा पाणी नसताना शौचाचमन करायचं असेल, करुणिया गंगा स्मरण. आता समजा तुम्हाला शौचेला जायचंय, पाणी नाहीये, मग काय करायचं? पाराशर म्हणतात करुणिया गंगा स्मरण, मृत्तिकेचे शौचे करण. मृत्तिका म्हणजे माती, ती मातीचं शौच करायचंय. हे फार कठीण आहे, अवघड आहे. आजकालच्या लोका याच्यात कोणीही अशा प्रकारे करत नाही, त्यामुळे त्याच्यावर सखोल विवेचन देणं हे मलाही प्रशस्त वाटत नाही. म्हणून आपण थोडं पुढे जाऊ. ब्राह्मण पाराशर ऋषी ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगतायत ज्या आपल्याला शक्य आहे त्या लक्षात घ्या. मृत्तिकेचं शौच यावेळेस कोणी करतही नाही, करणारही नाही. पण पाराशर म्हणतात जे ब्राह्मण उभ्या मुतती, लघुशंकेला उभी राहून लघुशंका करू नये, खाली बसून करावी. त्यासी ऐका कवण गीती, जो उभ्याने लघुशंका करतो त्याची गती काय आहे हे शक्य आहे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, जे शक्य आहे ते करायला हरकत नाही. जे ब्राह्मण उभ्या मुतती, त्यासी ऐका कवण गती, त्यांचे रोमे अंगी किती, तावत काळ वर्षे नरकी पडती. अंगावर जितके रोम आहेत तितके वर्ष ते नरकात जातात, असं पाराशर ऋषी सांगतायत. हे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज
त्या कर्मठ ब्राह्मणाला सांगताय आणि नामधारकाला सिद्ध सांगतोय. हे विसरू नका. आपण गुरुचरित्राबद्दल बोलत असताना गुरुचरित्रातली प्रमुख गोष्ट म्हणजे नामधारक आणि सिद्ध यांचा संवाद हा महत्वाचा आहे. ज्यांच्या सिद्धाच्या मुखातून आलेलं, नृसिंह सरस्वती स्वामींच्या मुखातून आलेलं, मळ विसर्जन करुणी उठावे हाती जळपात्रापासी जाऊनी, मृत्तिका करा किंवा पाण्याने करा. मृत्तिका कशी आणावी, किती आणावी, कुठून आणावी, ज्या ठिकाणी लोक चालतात त्यांच्या पायाखालची नसावी, अशा अनेक गोष्टी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या कर्मठ ब्राह्मणाला सांगितल्या. पण मुळात पाराशरांनी या सगळ्या गोष्टी नैमिषारण्यात ऋषींना सांगितल्या. मृत्तिका कुठली असावी, कुठली नाही, त्याचे कसे गोळे करावे, मुळात मी तुम्हाला मगाच सांगितलं. हे सध्या शक्य नाही, म्हणून या प्रकारावर जास्त विवेचन देण्यात अर्थ नाही. मग रात्री किती, दिवसा किती, किती गोळे. बर, पाराशर ऋषी जो आचरण ग्रहस्थाला आहे, व्रतबंध झाली या ब्राह्मणाशी, मुंज झालेल्या ब्राह्मणालाही तेच आचरण आहे. हाची उपदेश चहुकर्मासी. आता चहुकर्म आणि चहुवर्ण म्हणजे हा फक्त ब्राह्मणांपुरता मर्यादित नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही वर्णांना हा आचार आहे बरं का. आपण फक्त ऐकताना ऐकतो ब्राह्मणांनी आपला आचार सोडला. अहो, ब्राह्मणांनी नाही, चतुर्वर्ण्यांनीच आपला आचार सोडलेला आहे. हा थोडासा राजकारणाचा वादाचा मुद्दा. तुम्हाला माहिती, काकांना ते आवडत नाही, त्यामुळे त्याविषयी न बोललेलं बरं. पण हाच आचार चातुर्वर्ण्यांना आहे असं साक्षात पाराशर ऋषी नैमिषारण्यात बसलेल्या ऋषींना सांगतात. शौच केल्यानंतर पाण्याने चुळा भरायच्या आहेत. आता चुळा भरताना मी चारही वर्णांना हे आचरण आहे असं पाराशर ऋषी सांगतात. त्याचाच उल्लेख करून मी सांगतो, चुळा भरायला सुद्धा कशा आहेत बघा. ब्राह्मणांनी 8 चुळा भरायच्या आहेत. ब्राह्मणे 8 भरी, क्षत्रिय 6. ब्राह्मणांनी 8 चुळा भरायच्या, क्षत्रियांनी 6 भरायचा, वैश्यांनी म्हणजे वाण्यांनी 4 भरायच्या, शूद्रांनी 2 भरायच्या. या पद्धतीने चुळा भरायच्या आहे. अधिक न करावे केवळ, याच्यापेक्षा जास्त करू नये असं पाराशर ऋषी सांगताय. चूळ भरावे 8 वेळा, आचमन करावे 3 वेळा. शुचिस्थानी बैसून निर्मळा, मग शांत सुचिरभूत ठिकाणावर बसून आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावं. आचमन केल्यानंतर 24 नावं उच्चारावी आणि पुन्हा आचमन करावं. विप्र दक्षिण तळ हातेसी, बघा पाराशर ऋषी काय सांगतायत. विप्र दक्षिण तळ हातेसी 5 तीर्थे विख्यात असती. ब्राह्मणाच्या दक्षिण हातावर 5 तीर्थ आहेत असं कोण सांगतंय. श्रुती सांगते. श्रुतीमध्ये याचा उल्लेख आहे की ब्राह्मणाच्या तळ हातावर 5 तीर्थे आहेत.
अंगुष्ठ मूळ तळ हातेसी अग्नि ब्रह्म तीर्थ परियेसी. कुठे कुठे आहे बघा. अंगुष्ठ मूळ तळ हातेसी अग्नि ब्रह्म तीर्थ परियेसी मध्यदेशी पितृतीर्थ. मध्यदेशी पितृतीर्थ चतुर्थ अंगुलेची भरी देवतीर्थ अवधारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषितीर्थ परियेसा. तर्पण देव पितृ ऋषी जे स्थानी तीर्थे करावी हर्षी आत्मन ब्रह्मतीर्थ करा ब्राह्मण विद्वज्जन. आता एवढा सोपस्कार कोण करणार आहे हो. मी पुन्हा पुन्हा सांगतो, जे शक्य नाही ते करू नका. ब्रह्मतीर्थ आचमोनी तिनी केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थ उदक सोडोनी गोविंद नाम उच्चारावे. बघा आचमनाला नाव काय आहे. केशव नारायण माधव आणि गोविंद. त्या एका पंथामध्ये, आता मला आठवत नाही, तो फार सुंदर आहे. केशव क्लेशनाशाय नारायण दुःखनाशिने माधव पापनाशाय गोविंद मोक्ष प्राप्तये. या आचमनाच्या 4 नावांमध्ये एवढं सगळं सामावलेलं आहे. केशव क्लेश नारायण, केशव क्लेशनाशक, नारायण पापनाशने, माधव दुःखनाशाय. नंतर गोविंद म्हणून पाणी सोडावं. मग विष्णू मधुसूदन हस्त धुवून दोन्ही. विष्णूचं आणि मधुसूदनाचं नाव घेऊन हात धुवावे. त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनी. त्रिविक्रम आणि वामन म्हणून गालाला स्पर्श करावा. बिंबोष्ट तळ हस्ते स्पर्शोनी श्रीधर नाम उच्चारावे. बघा आचमन केल्यानंतर प्रत्येक नावाला त्यांनी काहीतरी सांगितलंय. पाराशर नुसती नावं नाही आहेत ती की 24 संधीची नावं आहेत, नाही. त्या प्रत्येक नावाला त्यांनी काहीतरी सांगितलंय. पुनरपी हस्त ऋषिकेशी, पुन्हा हाताचा स्पर्श. पद्मनाभ पादद्वय, पद्मनाभ म्हणून 2 पायांना स्पर्श करायचा आहे. सव्य हस्त पंचांगुलीशी दामोदर शिखास्तानी चतुरांगुली पृष्ठदेशी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आणि अंगुष्ठेशी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न. अंगुष्ठ अनामिकेसी नेत्र स्पर्श श्रोत्रेसी कनिष्ठिका अंगुष्ठेशी अच्युतनाभी स्पर्श. बघा केशवापासून अच्युतापर्यंत त्यांनी प्रत्येक नावाचा उल्लेख करताना पाराशरांनी स्थान सांगितलंय. अंगुष्ठानामिकेसी अच्युतनाभी म्हणावे. पचांगुली उपेंद्र देखा हरी श्रीकृष्ण भुजा देखा. पाचांगुली विधिपूर्वका येणे विधी स्पर्शावे. प्रत्येक नावानी स्पर्श करावा. येणे विधी स्पर्शावे. विधी संध्याकाळी आणि करावे वेळोवेळी. जेव्हा जेव्हा तुम्ही आचमन कराल तेव्हा तेव्हा करायला हरकत नाही. संध्याकाळी पण करा. अशौच अथवा संकटकाळी, तुमच्यावर संकट असेल त्यावेळेस देवतीर्थ तिन्ही घ्यावे. हस्त प्रक्षाळ गोविंद नावे. मुख प्रक्षाळोनी मंत्र म्हणावे. संध्या व्यतिरिक्त येणेपरी. पाराशर ऋषींनी आचमन विधान सांगितलं, शौच विधान सांगितलं. पाराशर ऋषी
याच्यानंतर स्नान विधान सांगणार आहे. ब्राह्मी मुहूर्तावर उठल्यापासून शौच विधानापर्यंत आणि नंतर आचमन विधीपर्यंत पाराशर हे सगळं सांगतात. या पुढे पाराशर काय सांगतायत ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त.